आंतरराज्यीय मोटरसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश. 30,30,000च्या 32 दुचाकी जप्त. नंदुरबार एलसीबीची मोठी कारवाई. नंदुरबारसह महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातील 19 गुन्ह्यांची उकल. नंदुरबार जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्यीय मोटरसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल 30,30,000 किमतीच्या 32 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे नंदुरबार, नाशिक, गुजरात आणि मध्य प्रदेशातील एकूण 19 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी प्रलंबित मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गंभीरपणे तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी विशेष पथक तयार केले. गुप्त माहितीच्या आधारे 26 जून रोजी म्हसावद येथील चिखली फाटा परिसरात संशयितांवर पाळत ठेवण्यात आली. या कारवाईत बलवान उर्फ अजय ज्ञानेश्वर खर्डे वय 29 राहणार अंबापूर, हिम्मत सिंग सत्तर सिंग पवार राहणार म्हसावद आणि रिजवान तेली राहणार म्हसावद यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी नंदुरबार, नाशिक, गुजरात आणि मध्य प्रदेशात मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून 30,30,000 रुपये किमतीच्या 32 मोटरसायकली जप्त केल्या. या कारवाईमुळे नंदुरबार जिल्ह्यातील 2, नाशिक जिल्ह्यातील 5, मध्य प्रदेशातील 6 आणि गुजरातमधील 6 अशा एकूण 19 गुन्ह्यांची उकल झाली. तसेच जप्त दुचाकींचे मूळ मालक शोधण्याचे काम सुरू असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ तसेच एलसीबीच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट.